नमस्कार, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमाद्वारे मी तुम्हाला काही ऐतिहासिक, पौराणिक आणि काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ही गोष्ट ऐकली आणि तुम्हाला आवडली की लाईक करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे दर आठवड्याला मी टाकलेली नवीन गोष्ट तुम्हाला ऐकायलाही मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आजच्या गोष्टीचं नाव आहे खरं बोलणारा चोर. मधुपूर नावाचं एक सुंदर गाव असतं. त्या गावाला वळसा घालून जाणारी नदी असते, तिचं नाव असतं दूधगंगा. या नदीमुळे खरोखरच हे गाव समृद्ध झालेलं असतं. अगदी हिरवंगार, भरपूर शेती आणि त्या नदीमुळेच सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीही भरपूर असतं. त्यामुळे फळबागा आणि बाकीची शेती, भाजीपाला ह्यामुळे सगळे शेतकरी सुद्धा अतिशय श्रीमंत असतात. मधुपूर हे व्यापारी पेठ असल्यामुळे तिथले व्यापारी सुद्धा खूप श्रीमंत असतात. त्या राजाचं नाव, त्या गावच्या राजाचं नाव असतं सुदत्त. हा सुदत्त प्रजाहितदक्ष असतो, प्रजेसाठी खूप काम करणारा. त्यांनी गाव अतिशय सुंदर केलेलं असतं. सुंदर रस्ते, बागा, नदीकाठी घाट बांधलेले, नदीकाठी एखादं देऊळ, असा हा राजा प्रजेसाठी सुद्धा काम करत असतो. पण एकदा असं होतं की एका वर्षी पाऊसच पडत नाही. पाऊस पडत नाही म्हटल्यानंतर दुष्काळ पडायला लागतो आणि शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा पहिला फटका बसतो. पण करणार काय? विहिरीतलं पाणी वापरून ते वर्ष कसं बसं निभवलं जातं. पण दुसऱ्या वर्षी, त्या वर्षीही पाऊस पडत नाही. आता मात्र शेतकरी हवालदिल होतात. कशी करायची शेती? राजा स्वतःच्या कोठारातलं धान्य हळूहळू बाहेर काढायला लागतो. शेतकऱ्यांना, प्रजेला हेच धान्य पुरवायला लागतो. कसं बसं दुसरंही वर्ष सरकतं आणि तिसऱ्या वर्षी ते पुन्हा पावसाची वाट बघतात, पण तिसऱ्या वर्षीही पाऊस पडत नाही. अतिशय कडक दुष्काळ. या दुष्काळाचं करायचं काय? शेवटी गाव हवालदिल होऊन जातं आणि गावातले लोक हळूहळू गाव सोडून शेजारच्या गावामधल्या आपल्या नातेवाईकांकडे जाऊन राहायला लागतात. बंद घरं पाहिल्यानंतर गावामध्ये चोरांचा सुळसुळाट होतो. राजा तरी करणार काय? एक वेळ धान्य पुरवू शकेल, पण पाणी तर नाही पुरवू शकत. दूधगंगा नदीचं पात्र एकदम कोरडं ठणठणीत पडतं. तिसरं वर्ष सरत येतं आणि वर्षाच्या शेवटी नदीच्या घाटावरती एक तेजपुंज साधू आपली साधना करायला बसलेले गावातले लोक बघतात आणि लगेच त्या साधूंच्या जाऊन पाया पडतात आणि म्हणतात, साधू महाराज, तुम्ही आलायत खरं, पण आपला हा गाव गेले 3 वर्ष दुष्काळाचे अगदी चटके भोगतोय. अहो, 3 वर्ष झाले इथे पाऊसच पडलेला नाहीये. या दूधगंगा नदीला इतकं सुंदर पाणी असायचं, पण ती पण आता कोरडी ठणठणीत पडली. साधू महाराज डोळे मिटतात आणि म्हणतात, काही काळजी करू नका, ह्या वर्षी नक्की पाऊस पडेल. आणि खरंच त्यांचा शब्द खरा होतो आणि त्या वर्षी अगदी धो धो पाऊस पडतो. सगळ्यांना इतका आनंद होतो आणि गावामध्ये निघून गेलेली लोक परत यायला लागतात. त्या गावामध्ये एक चोर राहत असतो, त्याचं नाव मंगू. हा मंगू चोर गावातच छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. या साधू महाराजांकडे त्यांची कीर्ती पसरल्यामुळे आजूबाजूच्या गावातली लोक, ह्या गावातली लोक कायम काही ना काही समस्या घेऊन यायचे आणि साधू महाराज त्यांना त्यांच्या हिताचे चांगले उपदेश करायचे, जेणेकरून त्यांची काहीतरी प्रगती होईल. इकडे ह्या मंगूची बायको
या मंगूच्या मागे लागले. तुम्ही पण जा ना, त्या साधू महाराजांच्या पाया पडून त्यांना विनंती करा की आमचा व्यवसाय चांगला चालू दे. मंगू म्हणतो, अगं काय वेडी बिडी आहेस का काय तू? तिथे साधू महाराजांच्या पाया पडून मी जर त्यांना सांगितलं की माझा व्यवसाय चांगला चालू दे, तर महाराज म्हणतील कुठला व्यवसाय करतो बाळा तू? तर मी काय त्यांना सांगू मी चोऱ्या करतो? तिथे आजूबाजूची लोक मला मारणार नाहीत का? ती म्हणते, तुम्ही एक काम करा. साधू महाराज पहाटेच उठून नदीवरती आंघोळीला जातात. त्यावेळेला त्यांच्याजवळ कोणी नसतं. ते आंघोळीतून बाहेर आले की लगेच जाऊन त्यांचे पाय धरा. आता बायकोचा हट्ट. मंगू म्हणतो बरं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठतो, बायकोने आणलेली फळं घेतो आणि नदीकाठी जाऊन उभा राहतो. साधू महाराज आंघोळ करून बाहेर येतात. लगेच मंगू त्यांना साष्टांग नमस्कार घालतो आणि म्हणतो, महाराज मला आशीर्वाद द्या की माझा व्यवसाय चांगला चालेल. महाराज म्हणतात, उठ बाळा, कुठला व्यवसाय करतोस तू? साधू महाराजांशी खोटं कसं बोलायचं? त्यामुळे तो सांगतो की महाराज मी चोऱ्या करतो. साधू महाराज म्हणतात, बर मग तू एक काम कर, ह्याच्या पुढे तू कधीही खोटं बोलायचं नाहीस, खरं बोलायचंस. तू खरं बोललास तर तुझं कल्याण होईल. साधू महाराज असा आशीर्वाद देत नाही की तू खरं बोल म्हणजे तुझा व्यवसाय चांगला चालेल. ते काय म्हणतात, तू खरं बोल म्हणजे तुझं कल्याण होईल. यावर काय बोलणार? मंगू त्यांना नमस्कार करतो आणि घरी येतो. घरी आल्यावर बायकोला सांगतो, अगं महाराज म्हणले तू खरं बोल तर तुझं कल्याण होईल. आता चोरीच्या धंद्यात कधी खरं बोलून चालतं? पण आता महाराजांनी सांगितलंय त्यामुळे खरं बोलावं लागेल. आता मी झोपतो, कारण रात्री मला चोरी करायला जायचं. बायको म्हणते, बर. हा झोप काढतो, रात्री उठतो, जेवून घेतो आणि सगळीकडे सामसूम झाल्यानंतर चोरी करायला बाहेर पडतो. बाहेर पडताना बरोबर आकडी, नंतर कात्री, दोरी, चाकू, कटावणी असं सगळं त्याचं चोरीचं साहित्य बरोबर घेतो आणि बाहेर पडतो. बाहेर पडल्यावर विचार करतो, कुठे बरं चोरी करावी? मग त्याच्या मनात विचार येतो की आजच आपण जर साधू महाराजांचा आशीर्वाद घेतला असेल तर पहिलीच चोरी राजवाड्यावर करावी, म्हणजे मग आयुष्याची चिंता मिटेल. असं ठरवून तो राजवाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. राजवाड्याच्या समोरच्या मोठ्या भव्य चौकामध्ये येतो आणि त्याला दिसतं की डावीकडून एक माणूस येतो. हा माणूस जरा धट्टाकट्टा असतो आणि डोक्यावर त्यांनी लाल मुंडासं बांधलेलं असतं. कानामध्ये एक बाळी असते, अंगावरती घोंगडी असते, कमरेला धोतर आणि पायामध्ये कड. हा माणूस त्याच्या समोर येतो आणि त्याला टाळून जरा झप झप मंगू पुढे पावलं टाकतो. तेवढ्यात तो माणूस त्याला अडवतो. काय हो पाहुणं, कुठले तुम्ही, कुठं चाललात? असं म्हटल्यानंतर आता काय करणार? मंगू थांबतो आणि त्याच्या मनात विचार येतो, खरं बोलायचंय. त्यामुळे तो सांगतो, काय नाही, ह्याच गावचा आहे, जरा इकडेच चाललो होतो. इकडे कुठे? राजवाड्याकडे. राजवाड्याकडे कशाला? चोरी करायला. असं म्हटल्यानंतर तो माणूस म्हणतो, अहो काय पाहुणा, तुम्ही सरळ सांगताय चोरी करायला, तुम्हाला भीती नाही वाटत? तो म्हणतो, नाही, मी नेहमी खरं बोलतो. मग असं म्हणणार तो माणूस म्हणतो, बर मग तुम्हाला एक सांगू, या दुष्काळामुळे माझी पण खूप हालाकीची परिस्थिती आहे, खाण्यापिण्याची पंचायत झाली. मी येऊ का तुमच्या बरोबर? मी करीन तुम्हाला थोडीफार मदत, काय जे तुम्हाला द्यायचं ते द्या, पण मला चोरी करता येत नाही. मंगू म्हणतो, बर चला माझ्या बरोबर. तुम्ही फक्त राजाच्या पहारेकऱ्यांवर लक्ष ठेवा. मी जे काय चोरून आणीन त्यातला अर्धा वाटा तुमचा, अर्धा माझा.
तो माणूस बरं म्हणतो. दोघं जण राजवाड्याला वेळसा घालून राजवाड्याच्या पलीकडच्या बाजूला जातात आणि मंगू वरती बघतो तर खजिन्याची खिडकी उघडी. अरे वा, तो म्हणतो आज आपण नशीबवान आहोत, हे बघा खजिन्याची खिडकी उघडी आहे. असं म्हणल्यानंतर तो माणूस म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ही खजिन्याची खिडकी? तो म्हणतो, हो मग, आमच्यासारखी लोक या गोष्टीची माहिती ठेवत असतात. आता तुम्ही एक काम करा, खाली थांबा, मी जाऊन चोरी करून येतो, तुम्ही फक्त पहारेकऱ्यांवर लक्ष ठेवा. तो माणूस बरं म्हणतो. हा लगेच त्या आकडीला दोरी बांधतो, आकडी फेकतो, सर 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 दोरीवरनं वरती जातो आणि खजिन्यामध्ये उडी मारतो. खजिन्याच्या खोलीमध्ये बघतो तर त्याचे डोळे एकदम दिपूनच जातात. सुंदर रेशमी साड्यांचे ढीग, रेशमी धोतर, चांदीची भांडी, ताट, वाट्या, तांबे, सोन्याची भांडी, सोन्याचे दागिने, हिरे, मोती, सगळ्याचे दागिने. त्याला असं वाटतं काय घेऊ आणि काय नको. तेवढ्यात तो विचार करतो, एवढं सगळं मी घ्यायचं म्हणलं तर एकतर हे बोचकं घेऊन खाली उतरणं अवघड आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं विकणं अवघड, पकडलं जायचो, मग काय बरं करावं. तो म्हणतो असं काही मिळालं पाहिजे की थोडक्यामध्ये आयुष्याची चिंता मिटली पाहिजे. तिथे शोधाशोध करतो तर त्याला एक सुंदर लाल मखमली डबी दिसते. ती डबी तो उघडतो तर त्याचे डोळे एकदम विस्फारतात. सुंदर टपोरे लाल बुंद 3 माणिक त्याच्यात असतात. तो बघतो आणि म्हणतो, अरे वा, यातला एक माणिक विकला तरी आयुष्यभर काही काम करायला नको. मग विचार करतो, अरे ह्याच्यात तर 3 माणिक आहेत आणि आपण त्या माणसाला सांगितलंय निम्मा वाटा तुमचा आणि निम्मा माझा, मग काय बरं करावं. मग तो म्हणतो आपण ह्यातले 2च माणिक घेऊया. म्हणून मग त्यातले तो 2 माणिक घेतो आणि एक माणिक त्या डबीत बंद करून ठेवून देतो. कारण माणिक फोडला की त्याची किंमत 0. त्यामुळे त्या माणकाची काही आपल्याला माणकाची वाटणी करता येणार नाही. म्हणून तो 2 माणिक घेतो आणि पुन्हा सरसर दोरी उतरून खाली येतो. तो माणूस विचारतो, काय राजाचा खजिना रिकामा आहे की काय? तुम्ही तर काहीच आणलं नाही बरोबर. असं म्हणल्यावर तो म्हणतो, नाही, दाखवतो तुम्हाला. आणि तो ते 2 माणिक काढतो आणि म्हणतो, अरे यातला एक माणिक विकलास तरी तुझ्या आयुष्याची चिंता मिटेल. खजिना खूप होता, पण तो जर आपण सगळा आणत बसलो तर विकायचा प्रश्न येतो आणि पकडले जाऊ. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, बर. तो धन्यवाद देतो आणि माणूस निघून जातो. हा मंगू तो माणिक कमरेला लावतो आणि झप 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 घरी येतो. घरी आल्यानंतर झोपून जातो. इकडे सकाळी पहारेकरी जेव्हा राजवाड्यावर पुन्हा फेऱ्या मारायला लागतात तेव्हा त्यांना दिसतं खजिन्याची खिडकी उघडी आहे. खिडकी उघडी म्हटल्यानंतर लगेच राजाकडे वर्दी जाते. राजाला सांगतात खजिन्याची खिडकी उघडी आहे. राजा खजिनदाराला बोलवून घेतो आणि म्हणतो, खिडकी उघडी कशी? खजिनदार खजील होतो आणि म्हणतो, महाराज माफ करा, पण काल जरा खजिन्याची तपासणी करत असताना उकडायला लागलं म्हणून मी थोडीशी खिडकी उघडी ठेवली होती. बहुतेक मी ती बंद करायची विसरलो. असं म्हणल्यानंतर महाराज म्हणतात, मग ताबडतोब जा, यादी घेऊन जा आणि सगळ्याची तपासणी करा. खजिनदार यादी घेतो आणि खजिन्याच्या खोलीमध्ये जाऊन पोचतो. यादी काढतो आणि सुरुवात करतो. 50 रेशमी साड्या आहेत, 50 रेशमी धोतर आहेत, चांदीची ताटं, वाट्या, भांडी, तांबे, सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, मोत्याचे दागिने, असं करत करत तो सगळा खजिना तपासत असतो आणि तो त्या मखमली लाल डबीशी येऊन पोचतो. त्याला माहित असतं, कारण तो नेहमीच तपासत असतो,
उघडून बघतो तर त्याच्यात 3 माणिकाच्या ऐवजी फक्त एकच माणिक उरलेला असतो. तो पुन्हा एकदा यादीत बघतो, अरे ह्या डबीमध्ये तर 3 माणिक असतात, एकच माणिक उरलाय. इकडे तिकडे बघतो कुठे पडले तर नाही ना. मग त्याच्या लक्षात येतं की 2 माणकांची चोरी झाली. तो म्हणतो, काय मूर्ख आहे हा चोर, हा एक माणिक काय ह्याला जड झाला होता, हाही नेला असता तर कुठे बिघडलं होतं. एक माणिक घेतो, स्वतःच्या खिशात टाकतो आणि लिहून टाकतो 3 माणिक चोरीला गेले. खिडकी बंद करतो, खजिना बंद करतो, कुलूप लावतो आणि महाराजांना येऊन सांगतो, महाराज 3 माणिक होते ना, ते शेजारच्या राजाने तुम्हाला भेट दिले होते, अहो ते चोरीला गेले. असं म्हणल्यानंतर राजा म्हणतो, असं बरं, मग सगळ्या गावातल्या चोरांना पकडून आणा. आपल्या पोलिसांकडे जशी ब्लॅकलिस्ट असते ना, तशी राजाकडे तशी लिस्ट होती. त्या यादीप्रमाणे साधारण 15-20 चोर पकडून आणतात. त्याच्यामध्ये मंगूला सुद्धा पकडतात. एकेकाला विचारायला सुरुवात करतात, काय रे काल कुठे होता? नाही महाराज, मी तर आजारी होतो, ताप आला होता, मी तर घरातच आहे, कुठेही गेलो नाही. बरोबर, ठीक आहे. पुढच्याला विचारतात, काय रे तू कुठे होता? अहो महाराज, मी काल गावाला गेलो होतो मामाच्या घरी, आत्ता तर मी पहाटे येतो इथे, मला काही माहिती नाही. बरं, पुढे. असं करत करत मंगूपाशी येऊन थांबतात. मंगूला विचारतात, काय रे मंग्या, काल कुठे गेला होता? मंग्याच्या डोक्यात कायम असतं की खरं बोलायचं. मंग्या सांगतो, गावातच होतो. मग काय करत होता? चोरी करत होतो. कुठे केली चोरी? राजवाड्यावर. असं म्हटल्यानंतर ते शिपाई म्हणतात, महाराज बघा काय निर्लज्ज आहे, सरळ सांगतो राजवाड्यावर चोरी केली. तो म्हणतो, हां हां, असं नका म्हणू, तुम्ही प्रश्न विचारला, मी खरी उत्तरं दिली, मी खरं बोलतो. तो म्हणतो, बर मग काय चोरलं? तो म्हणतो, मी 2 माणिक चोरले. असं म्हटल्याबरोबर खजिनदार म्हणतो, महाराज हा खोटं बोलतोय, 2 माणिक कशाला चोरे? त्या डबीमध्ये 3 माणिक होते, ह्याला काय 3 घेऊन जायला जड आहे? 2 कोणी नेतं का? असं म्हणल्याबरोबर मंगू म्हणतो, नाही हं, मी खरं बोलतो आणि मी 2च माणिक चोरले. आणि मग तो सगळी घटना सांगतो की मी 2 माणिक का चोरले, आणि स्वतः जवळचा माणिक काढून राजे साहेबांना दाखवतो. म्हणतो, महाराज हा बघा तो माणिक, आणि तो दुसरा माणिक त्या माणसाला मी दिलेला आहे. असं म्हणल्याबरोबर महाराज सुदत्त स्वतः जवळचा तो माणिक काढतात आणि मंगूला विचारतात, मंगू हाच का रे तो माणिक? असं म्हणल्याबरोबर मंगू चमकतो आणि तो नीट निरखून राजाचा चेहरा बघतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरे काल जो माणूस आपल्या बरोबर होता तो स्वतः राजेसाहेबच होते. तो जरा वरमतोच, पण राजेसाहेब काय करतात माहितीये? ते म्हणतात, शिपाई खजिनदाराची तुम्ही तपासणी करा, झडती घ्या आत्ताच्या आत्ता. खजिनदाराची बोबडी वळते, ततपप करायला लागतो, मामा महाराज माझी कशाला झडती? महाराज म्हणतात, त्याची झडती घ्या. शिपाई झडती घेतात आणि खजिनदाराच्या खिशातनं माणिक निघतो. महाराज लगेच सांगतात, आज्ञा करतात, खजिनदाराला कारागृहात टाका आणि आजपासून हा खरं बोलणारा प्रामाणिक आपल्या खजिनदार, त्यामुळे आजपासून मंगू आपल्या राज्याचा खजिनदार. असं म्हणल्यानंतर मंगूला इतका आनंद होतो, तो महाराजांना पुन्हा पुन्हा मुजरा करतो आणि तिथून जो पळत सुटतो तो साधू महाराजांकडे येतो, त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, महाराज तुम्ही म्हणलात ना ते अगदी खरं आहे, खरं बोललं तर तुझं कल्याण होईल, आणि माझं खरंच कल्याण झालं. आज मी ह्या राज्याचा खजिनदार आहे. धन्यवाद.